बसा बाबाजी, मस्त बसा आता. मी धरतो दोर. या मांग 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 चालले आपले पैदल पैदल. आता अर्ध्या घंट्याआधी हे दाट्टे आंध्री नाही घे. कोणाचं जरासं काही काम केलं ना हो तर काय सोडून देईन सांगताच येत नाही, नाही का. जाऊ दे, बस म्हणते तर बसून घे. नाही नाही म्हणलं, तू काय कर, तूच बस ना बा. मी चालतो, मला काय चाला सवय आहे नेहमी. तूच बस. अजून तर लय काम काढ नाही तो ऐकून. काय उलचे खाय का, थांब ना जरासं. नाही 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 बाबाजी, आता आपल्याला सेवाच करायची आहे तुमची. हो काही असू तिकडे. बसा तुम्ही. मीच गद धरतो आणि मांग मांग चला चला. तू इच्छा फक्त कसं लोक काय लोक माहित नाही का नाव ठेवाले. आता मी बसलो तर तुले म्हणन की पाहिले का जा. हे बिचारा आपला दिवस चालला पैदल आणि हे आपला ठोंब्यावानाचा बसला का जा. ते का चांगलं नाही वाटणार ना. दोघंही बसू आपण. तसं गद तर स्ट्रॉंग आहे तुमचं, नाही का. बसा, दोघंही बसू आपण आणि चला बसा. बरं तसं म्हणता का मग. बरं बसा, मागं बसा तुम्ही, मी बसतो पुढे. आता छत्री कोण धरण मग. नाही नाही, तू काय कर, तू मांग बस. मी पुढे बसतो. कसं ते उन्हीचा त्रास सही नाही होत ना मला, उन्हीचा पावसाचा. तू छत्री धरत जाय, मी गदा आणतो. तसं करू मग. तशी आपली इच्छा बाबा. चला चला, बाबा म्हणतो मामा. चला चला. बसता आला का मामा बरोबर पद्धतशीर. जमलं ना, बरोबर आहे ना. कायचं बसतं आलं न कायचं काही काही आपलं. आता याच्यावर कायले आम्हाला सवय आहे बसाची. आम्हाला काय नेहमी ॲम्बेसिडर झाली, कमांडर. कितीतरी लोकांना भेट देईल ते आम्हाला. हो, कोणाला आकडा आला, कोणाला काही, कोणाचं काही चांगलं झालं की काही देतात ना लोक. पण आता जाऊ द्या, जे आहे ते सादर व्हा माणसानं. काही कमालच नाही का काही काही लोकांची. एवढं असून बी काही गर्व नाही ना. हो, जसं असून तसं म्हणते. हो बरं मग, नाही तर मग ॲटो सांगतो मग एखादा आला तर मग. स्पेशल ॲटो करू घरा लोक. नाही 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 नाही, काही नको याटो गिटो काही नाही. आपलं जसं असलं काही माणसानं, भाकर असन भाकर, भाजी असन, जे असन त्याचंच समाधान मान. त्यातच आनंद आहे आपला. चल चल, पिटवू का, पिटवू. शिंगण्या. हकाला त्याले बरोबर. दोर बरोबर पकडा. शिंगण्या. बाबा एक मिनिट थांबा. मी बस आलोच. एक बकेट पाणी आणतो आणि आपलं साबण गिबन टावेल घेऊन येतो. जरासा हात पाय ते फ्रेश होऊन जा मग. आलोच. प्याले पाणी नाही देणं बा. हे आता पाय झाले पाणी देऊन. बरं बरं, आणतो जरासं कोमट करतो. कोमट पाहिजे जरासं. कसं पायाला कशा बातच मुंग्या आहे तिथं. हो, कसं आपल्याला सैन्य होत नाही. हिवाळ्या पावसाळ्या हे ते कसं. तर कोमट करून आणतो. हो, थांबतो मी. बरोबर कोमट ना. हो कोमट पाहिजेच, ते कसं वयमानुसार. हो बरोबर आहे, आणतो मी कोमट आणतो. काय नाही, खुर्ची आणतो तोपर्यंत बसायला इथं. हो म्हणजे कसं उभं राहू थट उभं राहा लागते ना. जरा कंबळलं काम नाही करत. एक खुर्ची बोलवून घ्यायचो पहिले. जगण्या इकडे बरं. ते खुर्ची घेऊन ये अंदरची. मी भात पाणी आणतो कोमट करून. ये इकडे. बाय मग चालले मांग 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 मांग. महाराज 2 मिनिटात खुर्ची आणतो आणि पाणी आणतो. शांतते ना. हो आण. हाय काय बसले मामा तुम्ही. हाय मी म्हटलं आता चादर आणतो एखादी चांगली. तिला म्हणलं काळ लवकर तर त्याचे काय आता बायाचं अंदरे ठेवेल असते निरा संदू काय ना. काळे लोक बसले तुम्ही. म्हणलं बात आणतो ना, चादर आणतो ना. राहू द्या काही आवश्यकता नाही ना. आपल्या चादर आणि गादी हे ते काय आवश्यक. आपण काय जमिनीवर लोळणारे माणसं, काही नाही, गरज नाही. हो तर मी काय म्हणलं, पाणी आणा ना प्यायला पाणी. हो ना बस त्याच सोयीत होतो मी. आणला तर हे कोमट करा मग थंड करा. म्हणलं 2-3 बिसलऱ्या घेऊन येतो म्हणजे जेवण होते ते नाही, सगळं सुन जाते नाही का. आलोच मी 2 मिनिटं. बसा तुम्ही. राहिले रे विनाकारण आपला खर्च करत काही नको करत. जो आपलं कोमटच देणं, कोमट करून थंड केलं की झालं आपलं. 10 मिनिटं लेट होईल. राहू दे. अंतर्ज्ञानी माणूस, आपल्या घरी पाय पडले त्याची. मग काय तर काय त्याला का कोमट पाणी पाजतं का बा. 20 रुपयाची बिसलरी गेलीच चालते. हो 5-50 हजाराचा फायदा करूनच देईन आपला.
नाही 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 मामाजी, हे पहा तुम्ही काहीच बोलू नका महापुढे. मी काय करतो तसं तुम्ही जवळ माघारी आणा. मीच सेवा करतो. काय करायची, काय खायचं, काय प्यायचं, तेच म्हणलं. बरं बाबा, तू जसं म्हणणं असेल तसं हो. तुझ्या पुढे जात नाही ना मी. हो ठीक आहे, आण मग आण. दिवसानं आले किराणेले. हां बोला म्हणलं देवदास भाऊ, काय 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 देऊ? बिस्लरी आहे का आपलं? बिस्लरी पाहिजे द्या. तीनच द्या. 3 द्या. बोल का बिसलरी? देवदास भाऊ जर बिसलरीवर आले तर काय समजा लस पुढे गेलं काम समजा. बाबा बाबा का माय बी छटाकभर साखर आणि पावभर तेल नेणार माणूस बिसलरीवर आला ना. असं असं बिसलरी आहे का? बरं बरं देतो देतो. 3 देऊ म्हणता नाही का? 3 20 तरी 60 रुपये होतील समजा. ना हो, पैशाचं काय, पैशाचा विचार नाही इथं. 60 हो, 70 हो, 80 हो, फक्त क्वालिटी चांगली द्या. म्हणजे कसं पुढच्या माणसाला कसं त्यानं नाव काढलं पाहिजे गावाचं. कुठचे पाहुणे? फॉरेन गिऱ्यांचे पाहुणे आले घ्यायचे म्हणे यायच्या घरी. पाहुणे आले वाटते नाही? यायला काय सांगा बाबा, हे फायदा करून घेतील मग काय. अंतर्यामी माणूस आहे नाही का, ही सर्ग करतील याच्यात. नाही नाही काही खोटंच चांगलं. नाही नाही आपले मामसासरे आले तर मा घरचेचा मामा नांदेडच्या तिकडे असते, परभणीकडे. तर मग त्याला कसं इकडं पाणी म्हणजे कसं पचते नाही, पचत चालते नाही चालत, म्हणून कसं 3-4 बिसलऱ्या नेल्या आपल्या. रातभर मुक्काम करतील ते. कसं त्याला टाईम नाही ना, म्हणून. असं दूरचे आहे वाटते नाही का, नांदेड परभणी असं असं. न्या ना न्या म्हणलं. मग बाकी काही नाही का म्हणलं? काही पाहुणचार असेल ना द्यायला काही? काही सामान सुमान म्हणतं तर चिठ्ठी देऊन द्या, लिहून तयार ठेवतो मी. येतो ना मी, ते थैलीच घेऊन येतो. पहिले कसं ते पाण्यासाठी थांबेला, लवकर द्या तुम्ही. मला बरंच सामान घेणं आहे अजून. मग आता पाहुणचार म्हणजे रट्ट्या पाहुणचार करणं आहे. आता फ्रूट हे ते सगळं समजा. आलोच मी, द्या लवकर द्या मला ते हे द्या. नंतर पैसे देऊन देत सगळे एखादं मग. बरं ठीक आहे ठीक आहे. 3 बिसलरी नाही का? बरं देतो देतो. बस मानलं देवीदासले मानलं गड्या. ओ बा एवढी सेवा माई मासारख्याची गरीब माणसं. आता बिसलरीचं पाणी काय म्हणलं, बापाची सेवा नाही करत ना कोणी एवढं. हां मानलं बा तुले. मतलब आहे दुनिया, याला काही समजत नाही वाटते नाही का. बापाची तरी काय करते एवढी सेवा नाही का. याला बिस्लरी देऊन राहिलो का, फुकट देऊन राहिलो का. वसुली मारणारच आहो ना मी. थांब ना तू जरा. बरं बरं महाराज, घ्या मस्त घ्या पाणी. मी चहाचं येते सांगतो. आलोच. तर कसं म्हणू नको ना, मामाच म्हणणं आपलं. मामाजी कसं बरं वाटते मले. हो 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 मामाजी, म्हणलं मी बस. पाय तुम्ही स्वयंपाकाचा टापटी पण लावला तिले. पाहुणचार करा म्हणलं. जरासं काही आणतो जरा सामान सुमान, आंबे गिंबे. हो बात घेऊन येतो. नाही काही आणू नको. आंबे गिंबे बस झाले आता. का लावतं बा रातची फालतू करंगई सारखी. नाही आता कसे पावसाळ्याचे कसे आंबे कमीच खा लागतात. तर तू काय कर, आपलं समजा पावनताराचं तर काही आपली अपेक्षाच नाही. फक्त फ्रूट गिरूट समजा असलं रातचं आपल्याला. कसं शेप म्हणा, काही चांगले चांगले पदार्थ ते घेऊन येऊ उपवासाचं हे ते. काय म्या काय म्हणलं तुम्हाला मामाजी, मी जसं म्हणेन तसं तुम्हाला राहा लागेल माघारी. हो मी पाहुणचार करणार म्हणजे करणार. हो फ्रूटही आणतो, सगळं सगळं आणतो. माझी सेवा करायचं माय हे कर्तव्य आहे माय. हो मा घरचा पाहुणे आहे तुम्ही. कुठचे आहे काय मग. बरं ठीक आहे ठीक आहे. थोडेसे ड्राय फ्रूटही घेऊन घेजो मग. काजू बदाम पिस्ता जरासं अक्रोड हे छटाक घेऊन येतो तेवढं. या मग लवकर. मी जरासं अंग टाकतो जरा थकलं माणूस. घेत ना का मग. चाराण्याचं दूध न संध्याकाळच्या घरी. नाही नाही काही चहा गी काही नको. मी चहा जास्त घेतच नाही. ॲसिडिटी वाढते ते. हो तेच पाय आपलं. हो सांग बाईले सांग काय. तुमची मर्जी. हो ठीक आहे मग. हो आलोच मी आता. हे कायले आता करून राहिले तू, भाकरीन भाजीन हिन ते कायले करून राहिले तू. मी सांगितलं का स्वयंपाक करायला, तू आणि आणखीच मनानं करत बसतो काही बी. संध्याकाळचं काय माहित नाही का, लई राहते नाही राहत, हवा पाणी सुट्टी लवकर केला मोकळे झालं. बसले आपले. ते काय म्हणत होते मी, ते कोण घरात कोण घुसला म्हणलं बा, कोण माहिती. कोण घेतलं घरात घुसून ते. काय नाही असं आहे, घरच्या बसून असे आहे. अरे म्हणलं तुला माहित नाही ते कोण होतं. मग अंतर्यामी माणूस आहे ते. मग 10 मिनिटात म्या त्याचं मन जिंकलं. हो मग त्याचा फायदा काय झाला म्हणलं, एक गद सापडला आपलं. दुसरं सापडणार आहे म्हणून त्याला आज रातभर इथं म्हणलं मग काम करा. हे आपलं बोलायचं काही करायचं. असे काय काय कसं सापडलं कधी त्याच्या कसं सापडलं तिथंच असं ते. काही पटतच नाही ना. म्हणतेच ते महाराज म्हणतेच तसं. लोकाला विश्वासच बसत नाही म्हणे. पण मा बसला ना विश्वास. मले म्हणे तुझ्या गद दक्षिणेला 3 किलोमीटरवर सापडते म्हणे. मले भरोसा नव्हता, पण म्या बसून नेलं द्यायला.
अरे गद तिथं होतं ना, मग जिथं सांगितलं तिथंच. तुला काय खोटं वाटू राहिलं? मोठे सांगून राहिले, मग दुसरं गद दाखवा म्हणा पाहून. मग म्हणीन बा बल्ले सांगून राहिले काही बी. आला असेल ते कोण दिसलं असेल ते सांगून तुम्हाला लागला त्याचा गोटा बरोबर. दादा काय कसंच पटवून द्या. बरं मी काय म्हणलं, तुला काही समजत नाही ते, तू अडाणी. तू काय ग, हे भाजी भाकर हे ते राहू दे. मस्त आता त्याला कसं मी सामान आणतो, आंब्याचा रस करायचा आहे. चांगलं पात्रोट्या कर, चांगलं कसं चांगलं बनव. गुलाबजामुन हे ते जे नाही बनवलं ते बनव. आपल्याला फायदा करून घेणार आहे ना. मग तुला काय माहित नाही ते? पत्राचा फायदा करून लवकर काढून देते घराच्या बाहेर तसा कोण आली तर. अरे तू रात्रीतून जर तुला परत भाव नाही दाखवून ना ते, मला म्हणतो पाहिजे तू, फक्त तू विश्वास ठेव फक्त. पाहिजे तू फक्त म्हणलं जरा पोया घ्या सुद्या टाकजो. काटं गिटं कच्चे नको राहू देऊ. लय जाऊ नको देऊ, असं पद्धतशीर झालं पाहिजे. लय फायदा करून घ्यायचा आपल्याला त्याच्याकडून. जा ना बाबा कोणतं काय आहे माझ्या नाही भरोसा त्याच्या. तुम्ही ते पैसे दे बरं, दे बरं त्यातले 1000 रुपये दे. 1000 रुपये काय बाबा इतके काय पाहिजे. फ्रुटे आण लागते त्याले रात्रीचे, कसं त्याले शेप गिफ हे ते पाहिजे. काही काजू बदाम आणा म्हणे. कसं त्याचे कसे आहार ठरलेला असते ना. 1000 रुपये मागा त्याला दिले नाही बसली इकडे. थांबा देतो. बरं लवकर काढणं, कायच्यात पैसे ठेवतं कायच्यात नाही. दे लवकर, लवकर आण लागते किराणा. मग काय तर महाराष्ट्र असे जाऊ पैसे सकाळपासून. काय मयाळू माणूस आहे देवीदास. काय पण बायकोच्या पुढे काही चालत नाही. काय करण ती बिचारा नाही का. पण तरी भूत चांगलंच घुसेल आहे डोक्यातनी. जरा एखादा चमत्कार दाखवाच लागन तर कसं जरा म्हणजे कशी आपली जी आहे ती राहीन मग नाही का. नाही तर कशी आपली पॉवर कमी होईन ना. बरोबर करावंच लागन, फोन लावा लागन भाच्याले. म्हणजे मग कसं बाईचाही विश्वास राहीन. मग आहे बा काहीतरी म्हणजे अंतर्यामी आहे. बरं लावा, फोन लावा. आज येते का मग मामा? का आज मुक्काम आहे म्हणते तिथं? कसं काय करू राहिले मामा आज? काय माहिती काही येते तर बऱ्या पुढे येईल असं म्हणे. मग आजच्या वेळेस आयलेच का अजून गेले मामा फालतूचे मार खायला. मग आज सापडले तर मग फालतू जमानत घ्यायला आपल्याला. मग कसं अजून आपल्याला जोडजाड करावं लागते. मग कागद जोडा, पैसे जोडा. मग काय याच्यातच तर आपल्याला खर्च उरायला. एक अंदर जाते, बाहेर काढा, अंदाजा बाहेर आहे. मग याच्यात फालतू शिल्लक चालेल ना आपली. म्हणलं पण ऐकलं नाही त्यानं. आला द्यायचा फोन आहे बहुतेक पकडलं असं, नाही तर मार खाऊन राहिलं असं. मग काय आहे तेच आहे ते, बिलकुल पाहिजे मी म्हणतो तेच आहे आता. बोला मामा. हा काय म्हणत होते? काय म्हणलो, इथं चांगलं ठाण बसताना बसला आपला आता. तर तू काय कर, ते दुसरं गद आहे का नाही लवकरात लवकर त्या मंदिराजवळ घेऊन येते. मी तिथं पत्ता दिला त्याइले. नवीन फंड आहे आता. लवकर घेऊन ये गद तिथं. तेवढं इकवा केलं असतं काहीतरी बजेट बसला असता. एक तर राहू द्या. नाही ना माहीत, लय मोठा गाला आहे इथं. 10-20 हजाराचा गाला आहे. लवकर घेऊन ये तू पटकन. पटकन गद तिथं मंदिरापाशी घेऊन ये. लय टाईम नको, अर्ध्या घंट्यात पोहोचला पाहिजे काय. काय करून राहिले काय नाही तुमचं तुम्हाला माहित. बरं मग आणतो मी. अर्ध्या घंट्यात पोहोचतो तिथं. जरासा टाइमपास करता तिथं. तुम्ही पाऊन घंट्याने. बरोबर आणतो मी, घुमत घुमत आणतो त्याला. ठेव लवकर आणि जाय लवकर. येतो म्हणलं मी मामाजी. बस सामान वगैरे फ्रूट हे ते घेऊन येतो. घरात मांजरण बाहेर निघाला की बोके. काय म्हणते माऊली? बाई काय म्हणते म्हणलं. काय मामाजीवर काही विश्वास नाही नाही. असं बर. असं आहे मा घरची काही बेजात जोडजोड बोलते. इकडे ऐकू गेलं येईल. नाही तेच तसं काहीच नाही. ते म्हणते फक्त, पण तिचं मनात काहीच नसते. लय मोकळी आहे ती. नाही काहीच चुकलं नाही बाईचं. बरोबर आहे सगळं बरोबर. जसं पाहिजे तसंच वागलं पाहिजे. कोणाला बिलकुल असं म्हणजे कसं जास्त हेच नाही केलं पाहिजे. त्याच्या आयरीच नाही आज कोणाला शिल्लक. आपलं काम भलं ना आपण भलं. मग आपलं तसंच आहे ना. बस वावरण घर बस, याच्या पुढे काहीच नाही. सळान सुट राहिला ना तू. थांब म्हणतो तू. नाही म्हणलं, एक जरा आनंदाची बातमी होती. कसं आत्ताच मला साक्षात्कार झाला. आपलं दुसरं जे गद होतं ना, काय शिंगणी सापडला. मोरी राहिला. तर ती आपल्या ठिकाणावर आलेलं आहे, आपल्या 3 किलोमीटरच्या दायऱ्यात. काय बोलून राहिले काही आपलं? आला का काय बाबा? मामाजी आता तर मी आता कसं पागलच होतो मामा. आता मला काही सुचून नाही राहिलं. खरंच आला का मामा? सांग माऊलीले सांग, आपलं गद सापडलं म्हणून. चल घे आपलं काहीतरी, घे गद घे, दुसरे घेऊन ये आपण. चल. मला दिसून राहिलं, मा डोळ्यापुढे टकटक दिसून राहिलं. चल लवकर, अजून सटकन ती कुठं. काय राहिलं का अजून? दिले ना पैसे, दिले थैली दिली. आता काय राहिलं? काय म्हणलं? तू म्हणतो ना माणूस असा आहे तसा आहे. पाय म्हणलं दुसरं गद दिसलं म्हणते त्याला. साक्षात्कार झाला द्यायले. गद दिसलं म्हणते, आपल्या एरियात आलं म्हणते. आत्ताच चला म्हणते ना, आत्ताच घेऊन ये म्हणते.
काय बापा माय बाई, आपलं कधी दुसरं बी आलं म्हणते का? असं 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 खरं झालं का पण? तुले काय माहित आहे हे बाबाजी, तुला माहित नाही हा साधा सुद्धा नाही आहे, मग लय पोहोचेला बाबा आहे. पहा ना, आता तुला पाय मी गदा आणून दाखवतो का नाही? हो 100% 101% पाहतच राहायशील तू. हो अशा तशाला पावते का मग? सांगू नका म्हणे कोणाले माझोड हे आहे माझोड सिद्धी आहे. बिलकुल मलाच दिलाय त्याने जे काय ते, म्हणून म्हणलं कसा फायदा करून घ्यायचा आहे आपल्याला. पाय आता मी येतो, मी गद घेऊन. हे किराण्यासाठी कोणाला पाठवून देतो आणि घेऊन येतो. हो अरे सर बाजार जर पाहिले असते सापडले नसते, कमालच होईल पण सापडली तर. पाहतो ना आता काय होते काय नाही. काय तर खरी तू पाहतच राहायची. हो आलोच मी आता. पाय पाय म्हणलं आपली लीला हाय, दिसलं का? मामा तुमचं काय कराव, डोक्यावर घेऊन नाचाव का काय कराव? मामा लय खुश झालं मी आता. माझ्या दुसरं गद सापडलं. अरे बापा रे, काय रे जा, काय चमत्कार होय का रे? अरे कोणाला दाखवला रे मले? अरे बापा बापा, मी किती भाग्यवान. अरे रे मूर्खा देवदास, एवढ्याला भाव लागा रे, एवढ्याला नाही भावाच. हे काहीच नाही माझ्यासाठी, हे एक अशी साधी गोष्ट होती. हो कोणाचा फायदा होते होऊ द्या. तुला जर फायदा करायचा असेल ना तर मी सांगेन तुला, हो तसा करून घे तू. बाबा आता काय काय फायदे करतात? तुमचा पाय घरात पडला तरी बसून निरा फायदेच फायदे आहेत ना. नाही तर काल तर मला पेरणी ट्रॅक्टर नाही सापड्यासारखं. अरे बापा बापा, माया तर एका रात्रीतून मी न्याल होतो वाटते बा. सांगा बा काय तर, घ्या पहिले गद घे तुम्ही आता. घे पहिले गदा आणते, हो घरी गिरी नेऊ, मग पाहू काय करायचं. चल. माऊलीच्या चेहऱ्यावर हसा आला ना, हो बस झालं. आले आता तुमचे गदे, जमलं. काय करा बापा, तुमचे उपकार कसे काय फेडा आम्ही? तुमचे लय आमच्यावर उपकार झाले. एवढे 2 गदी सापडून दिले बापा, लय चांगलं झालं. इथेच गोष्टी करत बसली का? त्यांना अंदर घ्या. चला महाराज आता. हो आता जेवण करून घेऊ ना. स्वयंपाकाचं झालंच असं. आणि काय उपकाराची भाषा करू नका. मी जर कोणाला पावलो ना तर बस त्याचा मी एकदम बिलकुल म्हणजे सर्कस करून देतो. हो आता मी कसं तुमच्या स्वभावाकडे पाहून, हो तुमच्याकडे पाहून, गरीब परिस्थिती पाहून, हो तुम्हाला पाहून राहिलो. हो पण मी कसं तुम्हाला अजूनही चांगलंच काहीतरी फळ देणार आहो. जे योग आहे आपले, नाही ते योग ते आपल्याला भेटावं, आपण त्याला घरी घेऊन या. काय पण कमाल झाले. आता काय फायदा करून देते काहीच नाही बा. नाही बरं चला चला चला. आता तुम्हाला म्हणलं मी सकाळच्या टप्प्यात आपलं घेतलं असतं बरं असतं. तुम्ही बसले गावात फिरण्या करत. आता इथून आता 3:30 वाजले आपल्याला, झालेच 5 वाजता आपल्याला शेंद्री डोलारी. मग आता तिथं झाल्यावर इथं आल्यावर आपलं घरी जाणं काही भाव होते, उशीर होईल आपल्याला. 12 वाजता याच्या पडेल काय होते. गाड्या आहे ना, आपण बुलेटनं चालले जाऊ इथून मग वापस. 12 वाजता असं करू मग. नाही तर मग लयच उशीर झालाच, इथंच मुक्काम करू रातचा नाही का? असं करू मग. असंही चालते. इथं जर रातच्यान केला आपण सकाळीच जाऊ, आपण 7 वाजता घरी नाही का? तसं करू मग. त्या चोराची अजून बुलेट तुम्ही जमाच नाही केली का पोलीस स्टेशनला? देतो म्हणलं का फेरण्या पाण्याला टाईमच नाही भेटू राहिला. उद्या तिकून आलो की आता तेच काम करतो, हे नेऊन देतो पोलीस स्टेशनला. देऊन ते फालतू रिपोर्ट फेपोर्ट दिन आपल्याला नाव इथे सापडली तर जुनं मॉडेल दिसते का नाही का? जाऊ दे तिकडे, देऊन दे. उद्या देऊनच देतो ते नाही का? चला काढू मग ट्रॅक्टर, ड्रायव्हरला आवाज देतो आणि चालेल जाऊ मग आपण 3 जण. चला काढा लवकर ट्रॅक्टर आणि त्याला द्या आवाज. चला लवकर, चला येऊ आता रातच्यानच मग. चला आता देवीदास काय खावा आता? काय काय केलं तो आणि काय काय नाही. काय माऊली बी न तुई बी सारखेच दोघंही लेखाशी. हो एवढं मोठं करा काम आहे का तुले? हा रस बी, गुलाबजामुन, काय 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 या पात्रातले नावं नाही राजा मग या ताटातले माहीत. हो ना काय आता हे आता फ्रूट खाव का हे जेवाव? घरीच बांधून न्यायची पायी दिसते नाही का? जाऊ दे ना बा, शेप किती महाग आहे. बरं बरं आता काय करतो, जेवण करून घेतो. फ्रूट गिरूट थैलीत ठेवून देतो माया द्या. हो एकदम मनसोक्त जेवा मामा. म्हणजे कसं जेवायचं असं शरमाचं नाही. जे लागन ते अजून आण तुम्ही. काही कमी नाही आपल्या घरी कायची. तुम्ही असल्याच्यानं तर मग आपल्याला काहीच कोणत्याच गोष्टीची कमी नाही राहिली आता. आहे सांगतो म्हणलं. अरे म्हणलं ते काय आहे ते सारखं करून घेतोय. मी कसं सकाळी मग 8 वाजता चालला जाईल तर ते राहून जायचं. मग काहीतरी फायद्याचं वाटे नाही म्हणजे कायचं काय म्हणलं काही समज नाही मग मला. तू गाणी भुलतस. अरे तुला म्हणलं होतं ना मी तुझ्या फायदा करतो म्हणून. ते गोष्ट सांगायची ना तुले. इथे त्याचीच वाट पाहू राहिलो होतो बा. असं हो तुम्ही म्हणते ना. सांगा ना मग. आजूबाजून कोणी नाही ना? तेच म्हणलं. तर माझोड आहे की नाही अशी एक सिद्धी आहे. हो ते मोजक्याच लोकांना देतो म्हणा मी तसं. तर समजा तुझ्याजवळ जर 2-4 हजार असन तर त्याची डबल होऊन जाते. हो
फक्त 10 घंटे गेले की झालं काम. हो, तर तुले जर करायचं असं तर कसं आता 8-9 घंटे 10 घंटे मी हाव इथं सकाळी 8 वाजे लोक. हो, काय करायचं ते करून घे. मा देखता म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही राहत. हां, काय बोलून राहिले मामा? डबलची आहे का? ती जमते का तुम्हाला? काय नाही जमत, सगळंच जमते मुलं. फक्त तुले कसं फायदा करायचा असेल तर घे करून, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर करून घे. हो, मी हाव ना म्हणून. इथंच आहे का नाही? मग हे तर कुठं पाहून नाही चालला नाही का? आपल्याला आहे आता खुराप लोन भेटलं नाही का? हो, द्या लागून कामी लोन नाही का? 25 भेटले, 50 होऊन राहिले ना. हां, एक पिकच निघालं आपलं समजा. मग हो, जमते. बरं पाहतो मी किती खायचं. हो, पाहतो. पाय आता काय 2,000 असो 4,000 जे असन ते हो घे तुझ्या फायदा करून. मग 4 कायले 25 आहेत ना. खुराप लोन जसच्या तसंच आहे ना. रुपया नाही खरंचला ना. हो ना, आहे ना. पाहतो मी किती आहे तर. हो, आलोच. वाटते 10,000 आहे याच्या जुळ नाही का. बस जाऊ दे ना, तिकडे बस होते. मग डबल होती का? पण तुम्हाला वाटतं खरं आहे? आता तुला काय सांगायचं काम राहिलं का? आता प्रत्यक्ष पाहिला ना द्यायचा साक्षात्कार. मग अरे पण तू चाललाय कुठं? इथंच आहे ना. मग 8 वाजे लोक डबल होते म्हणे. मग कुठं चालला तो? नाही झाले तर आपले जेवढे तेवढे तर आहेतच ना. मग आपलं चाललं काय? ते खरंच आहे ना, नाही का? नाही झाले तर काय अडचण आहे. पण मग माझ्याजवळ का नाही होते 2,000 होते माझ्याजवळ मजुरीचे. तर म्हणलं लारेल देत होती मी, पण म्हणलं जाऊ दे 4 होते ना. लारेल मग 4,000 देऊन द्या तुम्ही. आहे तू तर म्हणे रुपया नाही म्हणे माझ्याजवळी. असं आहे मग. अशी असते तुमची. काढते 4 असन का 5 असन जे काय असन खळडून काढ सगळे. हो, डबल होऊन राहिलेत ना. मग असा मौका येते का? 8 वाजताच चाललेत ते. मग कसं पुढचं काहीच नाही. आता जे काय करायचं ते फायदा करा म्हणे. काढ मग लवकर तू काढ. मी माझ्या संदुकातले काढतो. आणि म्हटलं लाल कपडा देजो एक. हो, त्याच्यात ते पैसे बांधते म्हणे. आणि काय त्याचे मंत्र म्हणते ते. आणि देवापाशी ठेवा लागते मग ते. सकाळी 8 वाजताच पाहा लागते म्हणे उघडून. मग आहे ना, लाल कपडा आहे घरीच आहे. हो, देतो मी ते पूजे सामान देतो. मग लवकर काढ पैसे. हो, अजून मग ओकून जायचं. आता काय करावं लागते? आता हे सगळे बांधले याच्यात नाही. हो, 25 मायन घरचीच आहे तर 5-30 हजार बांधले याच्यात बरोबर. बांधले ना. हा, ठीक आहे. आता कसं ते बरोबर आता मी सगळं मंत्र मारून तुले ओके करून दिला. आता कसं त्याले सकाळी 8 वाजे लोक उघडून पाहायचं नाही. 30 आहेत ना बरोबर मोजेल. नाही तर 80 मार आपत. 30चे 60च होते फक्त. नाही 30च आहे आपले. काय जास्त सांगा. बरं मग आता काय करायचं? आता काही करायचं काम नाही. बस आता सगळं जे काय होईल ते आपोआप होईल. आता हे काय कर, पूर्ण जच्च्या तसं हे उचलून तुळशी बिंद्रा बनापाशी ठेव. आणि त्याच्यावर एखादं टोपलं झाकण ठेव. सकाळी बरोबर 8 वाजता उघडून पाहायचं ते. बरोबर 8 वाजता नाही का? बरं. बिलकुल काट्यावर काटे गेल्यावरच. त्याच्या आंधी जर खोललं तर काम असफल होईल. आणि मंदात रातचं इरचं उघडून पाहिलं तरी असफल होईल. म्हणून म्हणलं 8 वाजे लोक त्याला काही धक्का लावायचा नाही, त्याच्याकडे पाहायचं बी नाही. बरोबर त्याच्याकडे पाहतही नाही. बस 8लेच बिलकुल. हो, तुळशी बिंद्रा बनापाशी ठेवायचं नाही का? बरोबर ठीक आहे. हो, बरं ठेवू का मग? बरं ठेवतो. तुमची व्यवस्था केली बाजूच्या खोलीत. मग पंखा लावला. तुम्ही आराम करसान तर करा मग. मी अंगणातच झोपतो. आपली अंगणात आहे ना, बस तिथंच. कसं पाहायला बरं राहीन. मग तुळशी बिंद्रा बनापाशी घेतलं फुटलं की निघाले. बाहेरच बरं आपलं हवेशीर. हो, ठीक आहे. बरं तुमची इच्छा. मग बाहेर टाकतो बाजा. हो, ठीक. ते म्हणलं माही थैली आहे ना, ते घरात तो ठेवेल. ते छत्र्यासंग आणली होती. पाहिजे बाबा 22,000 आहेत त्याच्यात माया. तेच म्हणलं लक्ष ठेवतो जरा. सकाळी उठतो मी 8 वाजे लोक. मला उठवायचं नाही मधात. ठीक आहे, मग करतो मी आराम आता. बरं. हो बाबा 22,000 आहे म्हणते बापल्या. आणि का 11:30 वाजले आले आपल्याला नाही का? आता जाऊ का? कसं करता म्हणलं? आता कुठं रात्री झालं नाही पुरवत. हे रोई फुई कसे रस्त्याने आडवे येतात ना. हो, जाऊ दे ते. आता मुक्काम करून सकाळी साल जाऊ. असं करू मग. आता मुक्काम करू. चला उघडा दरवाजा उघडा. चला. उलट गेल का बाहेरच ठेवता अंदर घ्या नाही. कोण येते? कोण काय आपलं? कोण नाही रात्री कोण आहे? बरं राहू दे. चला. डबल पाहिजे नाही का? हे आहे म्हणा डबल. आता उद्या म्हणा डोक्षे आपट जा. आता डोक्षे घ्या आता तुम्ही इथं. चला निघा आता नाही का? बुलेटचे पाहा लागेल ना सटकन. आता 12-12:30 होऊन राहिले. सगळे घर झोपीत आहेत. चला निघा आता. सुरू दिसून राहिले. कोणते
कोणतरी हाय वाटते नाही का, बुलेट आहे वाटते इथं दुसरी, म्हणजे पाटील मुक्कामी आहे नाही का, असं पाहिलं का नाही का. बरं झालं 30 भेटले आपल्याला नाही का, नाही तर रिकाम्या हातानं जाणं होतं, कधी गेले होते आपले. जाऊ दे चला आपली बुलेट घ्या निघा. नाही लगत आपली काय नाव नाही का, आपली सर काम काढायला गाडी नाही का, इंजनचे काम काढायला. हे नवी दिसते हेच घेऊन जा नाही का. हो हे बुलेट चांगली आहे आपल्याला, हो हेच पाटलाचीच घेऊन जायला पुरते. ते जाऊ दिले काही भंगार करण दुरुस्त पाटील मग नाही का. चला बघा गेले का म्हणा, याची गाडी कुठे गेली. अरे जवळ माझी गाडी इथंच तर होती. का जवळ बा म्हणलं, ते गाडी कुठे आहे तुमची, अंदर ठेवली का. काय सासरे बाचं काम आहे, दिवस निघाला कटकट सुरूच. अरे हो आलो तुमची गाडी म्हणलं, गाडी इथं होती, लावली होती तुम्ही. अरे होती ना, इथंच होती ना राजा, गेली रात्रात तरी पाहिजे. अरे बापरे कशी काय गेली म्हणा गाडी. अरे म्हणलं राजा गाडी अंदर ठेवा म्हणून, काय भरोसा आहे का. पाहता ते 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 नेली असते पुरली असते ना, ते ठेवली इथं. हा त्या चोराची इथं राहू दे ना, आपली घेऊन गेला त्याला सांगा काय करा आता. बापाला का ते राहू दे राजा, हेच ठेवली आता, ती पोलीस स्टेशनला जमा करावं लागते, म्हणजे ती गेली नाही का, मी सगळंच गेलं समजा आपलं. आता ते जमा करून देते चोराची, आणि तुमची ते गेली म्हणून ते रिपोर्ट दिली त्याचा, सापडली. असं आहे मग, ते असे फटके बसते तर म्हणून म्हणलं कसं जरा समावून राहत जाय. अनोळखी व्यक्ती असला, कोणी संशयास्पद कोणी दिसत असला तर जरासं पाच जा, जरासं बरोबर समावून राहत जा. कुठं जाते असले गावाले तर घराला मोठमोठे तालेच लावून नका जात जाऊ, 1-2 लाईटही सुरू ठेवत जा, शेजाऱ्या बाजाऱ्याला माहिती देऊन जात जा. व्हिडिओचा उद्देश हाच होता की अशा व्यक्तीपासून आपण सावध राहा. आणि आपले टीचर टकाटक चॅनल जर कोणी नवीन असतील तर त्यांना चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद, भेटू उद्या 5 वाजता.